इथे सगळ्या भाकरी करून झालेल्या आहेत, दुपारच्या जेवणासाठी सगळ्या केलेल्या आहेत. आणि आता मसाला दाखवते. हे तीळ, जिरे आणि धणे बारीक करून घेतले, कारण मला ते आलं लसूण करायचं होतं. त्यामुळे हे सुकं खोबरं, लसूण आणि आलं, यात थोडीशी कोथिंबीर येणार. आणि अजून मसाला, एवढाच मसाला नाही तर आणि थोडा मसाला मी वाटलेला आहे. लक्षात आलं दाखवायचं राहिलं म्हणून आता म्हटलं दाखवून घेऊया. तर आपण ज्याप्रमाणे करणार, आपल्याला सुकं पाहिजे किंवा रस्सा पाहिजे तर त्याप्रमाणे प्रमाण वाढवायचं. नंतर सगळा वाटला की मसाला दाखवेनच. तर हे बाकीचं दुसऱ्या याला आहे, सांगेनच ते. तर मागच्या क्लिपमध्ये आवाज आला असेल मिक्सरचा. तर मी मसाला लावून घेते आणि ओट्याजवळ हर्षदा दिसते. तर ती भात करते, ती एखादं काहीतरी करते. आता सुट्ट्या आहेत ना, मग जेवणाच्या पदार्थातलं एखादं काहीतरी, शेवटची एखादी भाकरी म्हणा किंवा आता भात करायचं आहे मला, तर म्हटली भात करून घेते. आणि हा जिरे राईस, उकळीतला जिरे राईस, तर मी हा शेअर केलेला आहे पूर्वी. पण थोडक्यात भाताची रेसिपी सांगते. तेल टाकून जिरे, शहाजिरे, कांदा जरासा टाकला आणि आलं लसूण ते चांगलं भाजून घेतलं. आणि मी पाणी उकळून घेते, तिने थंडच पाणी इथे टाकलेलं आहे. आणि त्या पाण्याला उकळी आली की मग आपण तांदूळ जे भिजवून ठेवलेले आहेत, दिसत होते बघा मगाशी इथे ठेवलेले, तर आता त्यात मीठ घालून घेते ती. आणि बाकीचं मग काय घालायचं नाही, धणेपूड जिरेपूड बाकीचं काय घालायचं नाही आहे. तर तेवढं सगळं घालून घ्यायचं आणि मग पाण्याला उकळी आली ना की मग तांदूळ टाकायचा. तर ती कोथिंबीर नीट करून घेते, कारण कोथिंबीर वेळाने आणली तर मसाला आपण करून घेतो तेव्हाच ते नीट वगैरे करून घेतो, लसूण वगैरे आपण सोलतो तेव्हा. आणि बरेच दिवसात नॉनव्हेज नव्हतं झालेलं, नॉनव्हेज करायचं आहे आज. तर त्यामुळे आणि रेसिपी त्यामुळे शेअर करता आली नाही. आणि काल म्हणजे झालं नाही इतक्या दिवसात, तेही शेअर करेनच. पण ते एवढ्यात नाही, नंतर कधीतरी करेन शेअर. तर त्यामुळेच मला नॉनव्हेजची कोल्हापुरी कांदा लसूण चटणी केली. आणि त्यानंतर आम्ही मटण करून बघतो, म्हणजे कशी चटणी झाली त्यावरून ठरवतात. पण ते मला करताच आली नाही काही ना काही कारणामुळे. एखाद्या वेळेला मला वाटतं केली असेल, पण ती गडबडीत केलेली असणार, त्यामुळे शेअर करता आलं नाही. तांदूळ भाजून जसा मोकळा होतो ना भात, तसा हा मोकळाही होऊ शकतो. पाणी जर कमी घातलं तर तसा मोकळा होऊ शकतो. आणि याला तांदूळ वगैरे भाजत बसावे लागत नाही. पाण्याला उकळी आली ना की भिजवलेले तांदूळ त्यात टाकले की काम झालं. आणि होतोही छान भात. कुकर अथवा भात दाखवलाच आहे, हा उकळीतला भात. म्हटलं ती करते मसाला भात वगैरे, म्हटलं जिरे राईस केलेलं नाही तिनं कधी, उकळीचाच. तर म्हटलं जिरे राईस असा कर, तिला जिरे राईस करायला लावला. आणि भाकरी करून घेतल्या, भाकरी करून घेतले आणि त्या थंड होऊ देत म्हणून ठेवल्या अशा. मसाला असा वाटून घेतला. तर हे हिरवा दिसला, हा पांढरा. तर काय झालं, कोथिंबीर प्रणवे लवकर आणूनच दिली नाही. मग लाईट सारखी येत जात होती आज, म्हणून काय केलं, निम्मादी हे केलं आणि थोडासा ठेवला, म्हणून तो थोडासा दाखवला तुम्हाला. माझ्या लक्षातच नाही मसाला दाखवायचा असं झालं. आणि मग ते बरं झालं. असं होतं काही वेळेला, आपण म्हणतो ना होतं दिवसांसाठी, ते कोथिंबीर वाटायचं राहिलेलं. कोथिंबीर आणल्यावर मग एवढा वाटून घेतला. तर माझ्याही लक्षातच नव्हतं ते दाखवायचं. बाकी सगळं घेतलं पण ते मसाला दाखवायचं, म्हणजे प्रॉपर तोच दाखवायचा. तर सुकं खोबरं तुम्हाला सांगितलं तसं, सुकं खोबरं, आलं लसूण, कोथिंबीर आणि तीळ, धणे आणि जिरे एवढ्याच आहे. भाजलेलं वगैरे मी काही नाही. आता तो मसाला भाजून घेणार, अगदी कोल्हापुरी स्टाईल छान असं. आणि झणझणीत जरी म्हटलं ना कोल्हापुरी, तरी आता आम्ही जे घरात करतो तर त्याचा असं त्रास होत नाही आपल्याला, म्हणजे मसाल्याचं प्रमाण वगैरे. ह्यात मी मसाला काही वापरला नाही. नंतर थोडासा गरम मसाला घालणार. ह्यात आणि त्यात गरम मसाला वापरला तर ते स्पायसी, हॉटेलमध्ये केलं की स्पायसी आम्हालाही लागतं. म्हणजे आम्ही कोल्हापूर असून सुद्धा आम्हाला बाहेरचं खाल्लं तरी स्पायसी लागतं. बाहेर वापरतात कारण ते त्यांना तसं करणंच भाग असतं स्पायसी असं. तर आपण घरात तसं नाही, घरात छान होतं. आपण कोल्हापुरी मसाला वापरणं आणि आपली कोल्हापुरी चटणी जी असते अगदी सुंदर होतो. बाकी काय घालण्याचा प्रश्न नाही. तुम्हाला नेहमी म्हणते की भाजीमध्ये इतर काही घालावं लागत नाही, इतकं सुंदर होतं. तर बरीच बडबड झाली आणि मुद्द्याचं सुरुवातीचं आपलं इंट्रोडक्शन सांगूनच गेलं. तर इंट्रोडक्शन म्हणजे आता बरंच माहिती झाली आहे. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणी वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरची आणि प्रार्थना. तर चला मला सुरू करायला पाहिजे, कारण 12:30 वाजून गेले. तर आता हे काय, मसाला हे वाटून झालं बस, आणि भाकरी झालेली, भात झालेले. आता फक्त हे मसाले हे करायचे. आणि इकडे दिसत नाही पातेलं मोठं, म्हणजे सांगते काय एवढं पातेलं लागत नाही, पण सांगते काही वेळा असं होतं. तर हे तूप केलेलं ना, तूप केलेलं
आता वेळ झालेला रात्री, म्हटलं आज आता सकाळी घासायला पाहिजे म्हणून म्हटलं तेच ठेवूया म्हणून ते ठेवलेलं आहे. नंतर हे पातेलं आता मग त्याच पातेल्यात करते, त्यामुळे मोठं पातेलं दिसत असेल तर मसाला घेते, नाही तेवढं बडबडत जास्त. यावर आता एक शिट्टी दिली, बऱ्याच जणांना माहीत असते एक शिट्टी दिली तर मऊसर पाहिजे, मिस्टरांना मऊसर भात पाहिजे, त्यामुळे दुसरी शिट्टी झाली तरी हरकत नाही. पाणी कमी वापरलं तर मात्र एकच शिट्टी देऊन जरा 1-2-3 मिनिटच बारीक गॅसवर ठेवते, कारण त्याला मऊसर पाहिजे. पाणी जास्त घातलेलं आहे त्यामुळे दुसरी झाली तरी हरकत नाही बारीक गॅसवर. उतरून ठेव. तर भात उतरून ठेवलाय बघा, एका बाजूला भात झालेला आहे आणि आता तयारी आपली रश्श्याची आणि सुक्याची. तर आज बाकीचं काय शेअर केलेलं नाही आहे. तर मस्तपैकी कोल्हापुरी मटण रस्सा आणि सुक्कं मटण याची मी तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे. पण सुक्या मटण जराशी मी ग्रेव्ही ठेवणार आहे, कारण मिस्टरांना जराशी ग्रेव्ही हवी आहे, नाही तर ते अगदी सुक्कं फडफडीत पण करता येतं. तर आता रेसिपी सांगते. तर मग अशी मसाला जो वाटून तुम्हाला मी दाखवला तो, तर त्यामध्ये काय काय घेतलेलं पुन्हा एकदा सांगते. पण त्यापूर्वी ना म्हणजे जो अगदी लालसर असा कलर मस्तपैकी असा येतो, तर तो आणि कोणत्या कारणामुळे येतो तो मी शेअर करेनच. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, ते सांगतेच तुम्हाला, शेअर करेनच. तर तो मसाला जो घेतलेला तुम्ही भाजून घेतला नव्हता कोणताही, तर त्यात सुकं खोबरं होतं, धणे, तीळ, जिरे, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं मी वाटून घेतलेलं आणि अगदी बारीक पेस्ट करायची, एकदम बारीक गंधासारखी पेस्ट वाटून घेतली. आणि मटण शिजून घेतलं. मटण शिजवायला काय तेल घातलं 2 पळ्या, कांदा त्यात टाकला आणि मटण परतवून हळद आणि मिठाच्या पाण्यात थोडा वेळ शिजून घेतलं आणि मग 1-5 मिनिटांनी गरम पाणी त्यात ओतून ठेवलं आणि शिजल्यावर मटण बंद केलेला गॅस. कारण त्यानंतर मी भाकरी करून घेतलेली, बाकीची घरातली काही कामं असतात ती पण करावी लागतात ना. आणि त्यानंतर हर्षदाने भात केला आणि मग मी हे करायला घेतलं, कारण तोपर्यंत मसाला वगैरे वाटून घ्यायचा होता. तर आत्ता जी कढईमध्ये करते ना, तर ते रश्श्यासाठी तो मसाला टाकणार आहे. आणि कारण हे भाजलेला नाही बघा मसाला, हा कच्चा मसाला घेतलेला आहे. काही ठिकाणी भाजून घेतात, भाजून घेतला तरी चालतो, पण हा मी भाजून घेतलेला नाही आहे. तर आचारी करतात ना त्या प्रकारे दाखवते, किंवा घरातही आम्ही अशी करतो, एकदम सुंदर होतो. तर मी तेल टाकलं, तेल 2 पळ्या टाकलं आणि त्यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण चटणी टाकली आणि मग त्यानंतर जो मसाला मी वाटण केलेला ना तो टाकला. तो सगळा टाकलेला नाही, मला जेवढ्या प्रमाणात हवा आहे रश्श्याला, कारण आमच्याकडे रस्सा पातळ असतो पिण्यासाठी म्हणून. तर आपल्याला ज्या प्रमाणात हवं त्या प्रमाणात तो मसाला टाकून घ्यायचा. आणि मग मी गरम मसाला जो होता तो गरम मसाल्याची पूड टाकली त्यात आणि मस्तपैकी असा भाजून घेतलेला आहे, कारण मसाला भाजला नव्हता त्यामुळे छानपैकी भाजून घ्यायचा अगदी तेल सुटेपर्यंत. आणि काय करायचं इथे, तर ते रश्श्याचं आपण उकळून घेतलेलं असतं मटण, त्याचं जी पाणी असतं ना, तर ते पाणी यामध्ये घालायचं आणि त्यामुळे हे करायचं, गरम पाणी दुसरं करून यात नाही घालायचं, तर त्यातलं ते जे गरम पाणी असतं ते घालायचं यामध्ये. आणि मस्तपैकी त्याला असं तर्री येऊ द्यायची छानपैकी, आणि मस्तपैकी असा कट आला पाहिजे. आणि गरम पाणी घालण्यापेक्षा असं पाणी घालून बघा, चवीलाही एकदम सगळा अर्क उतरतो. आणि कसा उतरतो वगैरे सगळं सांगतेच पुढे. आणि काही वेळेला चटकण येत नाही, की बाबा त्याला जो कट असतो तो चटकण येत नाही, तर बारीक गॅसवर ना आपण ठेवायचं, पेशन्स ठेवून जरासं हे करायचं, छान होतो. पण कट वगैरे एकदम सुंदर येतो. हे थोडा वेळ आता मस्तपैकी मसाला म्हणजे अशी तर्री येऊ दे, छान यायलाच लागली येऊ देत. मग मसाला छान भाजला, कारण मी भाजलेला नाही मसाला छानपैकी भाजला की त्यामध्ये टाकून घे. मी आता गरम करायचे होते, तर हे मग शिजवून घेतलेलं होतं मी. तर हे बघा, रश्श्यासाठी असा मसाला मी तयार करून घेतलेला आहे. किती छान कट आलेला आहे बघा. मग रश्श्याला तर किती छान उकळून मस्त कलर येईल, अर्क वगैरे आणि सगळा त्यात आहेच. तर हा जो काय मसाला आहे तो मी आपण मटणाचं जे काय पाणी उकळलेलं आहे त्यामध्ये घालून घेणार आहे. इकडे घेते ते पातेलं, कारण तिकडे अडचण होईल तशी, त्यामुळे हे पातेलं इकडे घेते आणि मग मसाला सगळा ओतून घेते त्यामध्ये. रश्श्याचा कलर बघितल्यावर नंतर लक्षात येईल तुमच्या, म्हणजे चटणी किती छान झाली असेल, एकदम चवीला तर सुंदर झालेली आहे, कलर पण छान येतो. तर या कढईला थोडंसं लागलेला मसाला असतो, तर तो पण पूर्ण काढून घ्यायचा, कारण त्याला पूर्ण सगळं खाली असं चिकटलेलं असतो, त्यात पण अर्क असतो. तर काय गरम पाणी ठेवायची विसरलेले, ते गरम पाणी ठेवलं बघा तिकडे. आणि ते गरम पाणी या कढईमध्ये ओतणार आणि तो जो काय आहे त्याला मसाला लागलेला, कारण त्याने जास्त खरी चव येते त्या रश्श्याला.
तर हा जो काय सगळा आहे मसाला चिकटलेला तो सगळा काढून असा घेणार आणि त्या रश्श्यामध्ये ओतणार आहे. आणि पुन्हा याच कढईमध्ये मला काय करायचं आहे, सुक्याचं जे करायचं आहे ना मसाला तो करणार आहे. त्यामुळे कढईचं जे काय लागलेलं ते म्हटलं, आणि तो अर्कही छान असतो, म्हणजे ते काय जो मसाला असतो तो. आणि आता पाणी ठेवते अशी गडबड दिसते. तर काय झालं, मग अशी लगेच पाणी होतं आणि विसरलेलं ना मग अशी, तर थोडंसं तेवढंच पाणी ठेवलेलं. आणि आता मात्र रश्श्यासाठी ठेवलं आहे, कारण रस्सा काय होणार, त्यातलं मटण काढलं की नाही की रस्साची जी आपली पाण्याची पातळी आहे ती खाली जाणार. त्यामुळे रस्सा पाहिजे तेवढा वाढवण्यासाठी पाणी ठेवले मी तापत. आता सुक्या मटणासाठी जी काय फोडणी आहे ती फोडणी करते. तर तेल घालून घेतलेलं आहे कढईमध्ये, तीच कढई ठेवली आहे बघा. आणि कांदा चिरून घेतलेला आहे, तर तो कांदा आता भाजून घेते. आणि रश्श्याला ज्यांना टोमॅटो घालायचा असतो ना, तो इथे टोमॅटो घालावा लागतो. तर रश्श्याला छानपैकी लाल भडक असा कलर येण्यासाठी कोणती ट्रिक करायची ती आता इथेच आहे बघा. तर कांदा भाजल्याबरोबर मी इथे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी जी आहे ती घातली आहे इथे, आणि ती भाजून घेणार छानपैकी. तर बहुतेक ठिकाणी असं करतात की कांदा भाजल्यावर मसाला भाजतात, आणि मसाला भाजून झाल्यावर जी काही चटणी घालायची ना तिखट ते घालून घेतात, आणि मग ग्रेव्ही तयार करतात. तेल घातलं, कांदा भाजला की चटणी, कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घालायची, त्यात गरम मसाला घातला बघा मी, आणि ते चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि त्यानंतर आणि बारीक घ्यायचं, एकदम फ्लेम बारीक आहे बघा. आणि त्यानंतर जे काय मसाला आपल्याला घालायचा आहे तो मसाला घालून घ्यायचा, आणि तो मसाला पण छानपैकी भाजून घ्यायचा. तर मग अशी पण रश्श्याला घालण्यासाठी मी तसंच केलेलं बघा. पाठीमागे जाऊन पुन्हा बघितलं नंतर लक्षात येईल की तेल घातलं आणि तेव्हा मी कांदा वापरलेला नाही, पण डायरेक्ट मी गॅस बंद तर करायचा किंवा गॅस एकदम बारीक करायचा, आणि चटणी घालून घ्यायची, कोल्हापुरी कांदा लसूण चटणी जी असते ना ती घालायची, आणि त्यावर मग मी मसाला घातलेला आहे. तर तिथेच तुम्हाला ती ट्रिक कळली असणार काही जणींना. तर असं करायचं, चटणी आधी घालायची, कांद्यामध्ये असू दे किंवा तेलामध्ये असू दे, चटणी घालायची, मग मसाले जे काय ते भाजायचे. एकदम सुंदर कलर येणार. मात्र फक्त एवढंच की गॅस बारीक ठेवायचा, नाहीतर मग चटणी जर जळली तर त्याचा पूर्ण कलर बदलणार. लाल लाल अगदी भडक कलर येण्यासाठी बघा. रस्सा बघा छान झाला, अगदी कट सुंदर आलेला आहे, एकदम लाल भडक असा कलर आहे. आपण जेव्हा मसाला भाजतो ना ते छान भाजायचे, त्यामुळे छान येतो आहे कलर वगैरे, त्याला येतो तो कलर छान येतो. या पण मसाल्यात बघा मी त्या रश्श्यातलंच पाणी घालते आहे, त्यामुळे काय होतं, तो अर्क उतरलेला असतो ना तो या ग्रेव्हीमध्ये उतरल्यामुळे काय होतं, चवीला छान होतं. तर नुसता कलर छान येऊन उपयोग नाही, तर अर्क पण उतरला पाहिजे, त्यात मटणाचा जो काय अर्क आहे ना तो उतरला पाहिजे. त्यामुळे आपण त्या रश्श्याचं जे पाणी आहे ते वापरायचं इथे. थोडं गरम पाणी वापरलं चालतं, तर रश्श्यात वाढवण्यासाठी मी पाणी वापरणार आहे. पण आपण मटणाचं जे काय उकळतो ना त्यात ह्या दोन्ही ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे पाणी. आणि मस्तपैकी मी ही ग्रेव्ही आता उकळून घेतलेली, ताट वगैरे ठेवून ना 5 मिनटं असं छानपैकी अशी ग्रेव्हीला कलर हा आलेला आहे. आणि त्यानंतर हे मटण घालते, लगेच घालायचं नाही छानपैकी, नाही तर मग नंतर येत नाही एवढा कलर. जोपर्यंत आपण पाणी घालून बारीक गॅस करून ठेवतो तोपर्यंतच ती छान असं त्याला कट येतो, आणि मग नंतर मटण घालून घ्यायचं. आणि एवढा वेळ रश्श्यात मटण हे झाल्यामुळे पण काय होतं, रश्श्याला पण तो अर्क छान मटणाचा उतरतो. आणि मग अशी आपण ग्रेव्हीमध्ये पण, सुक्याच्या ग्रेव्हीमध्ये पण मटणाचं जो पाणी होतं ते घातलेलं, त्यामुळे ग्रेव्हीलाही छान असं तो अर्क उतरल्यामुळे छान टेस्ट येते. आता ते सुक्याला मटण घातले ना तर ते 5 मिनटं बारीक गॅसवर ठेवणार. तर त्यासाठी ताटावर मी पाणी घालून ठेवले, म्हणजे खालून जळणार नाही. तर इथे आता मिक्सरची वगैरे जी काही भांडी असतात ना ती आता उकळतात ते रस्सा वगैरे, तोपर्यंत म्हटलं ही भांडी करून घेऊया, तर ते करून घेते. तर मैत्रिणींनो हीच ट्रिक आहे की कोणत्या वेळेला आपण कांदा लसूण चटणी जी आहे ती कोणत्या वेळेला काय वापरायचं, तर ती कोणत्या वेळेला चटणी वापरल्यामुळे असा कलर येतो, असा करून बघा छानपैकी कलर येतो. तर आता तुम्हाला ही ग्रेव्ही दाखवते कशी झालेली आहे. तर मटण घातल्यावर ही ग्रेव्ही अशी झालेली आहे बघा. आणि तेल तुमच्या पुढ्यातच मी घातलेलं आहे, 2 पळ्याच तेल घातलेलं आहे. पण आमच्या कांदा लसूण चटणीला पण असतं तेल आणि हे असतं, त्यामुळे जास्त घालावं लागत नाही. आता कोथिंबीर घालून घेते. तयार झालेलं आहे आपलं मटण मस्तपैकी. तर थोडीशी ग्रेव्ही ठेवली आहे मी, कारण मिस्टरांना ग्रेव्ही हवी होती, सुक्कं नको म्हटले. बऱ्याच वेळेला सुक्कं पण होतं. आणि हा भात असा तयार झालेला आहे, दाखवते तो काढून. असा घरच्या घरी मस्तपैकी हॉटेलसारखा बेत झालेला आहे आज. तब्येत बरी नाही आहे त्यांची, सर्दी वगैरे झालेली आहे, त्यामुळे रस्सा पाहिजे होता. आणि आपल्याला काहींना पाहिजे होती आपली रेसिपी कोल्हापुरी, दोन्ही होतं. बरेच दिवस केलंच नव्हतं, त्यामुळे शेअर करता आलं नाही तुझ्याशी. खाऊन सांगावं कशी आहे कोल्हापुरात. पहिलं सुक्यावर नका, रश्श्यातनं बुडवून काढावं, तो ये रस्सा चांगला तर. तर आजच्या व्हिडिओमध्ये
कलर सुंदर येण्याबरोबर टेस्ट सुंदर येण्यासाठी काय करावं ही पण टिप दिलेली आहे मी तुम्हाला. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.